शेखर भाऊ गोरेंचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा। बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून। मागील अनेक वर्षापासून मानखटाव तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारा नेता आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चामधून शेकडो विकास कामे करणारा एक समाज पुरुष म्हणून जनतेच्या हृदयामध्ये एक विशिष्ट स्थान ज्यांनी निर्माण केलं ते जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते शेखर भाऊ गोरे यांचा 45वा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने पण हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। भाऊंचे वडील स्वर्गीय भगवान दादा यांचे मागील काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं। यामुळे शेखर भाऊंसह प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वाढदिवस बॅनर सत्कार मोठा कार्यक्रम न घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला। भाऊंच्या भगिनी आणि दहिवडी नगरपंचायतच्या नगरसेविका सुरेखाताई पखाले यांच्या हस्ते शेखर भाऊंचा औक्षण करून वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आलं। यावेळी खटाव तालुका डिजिटल मीडियाच्या वतीने शेखर भाऊंचे वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले। शेखर भाऊंच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकास कामे झालेली आहेत। सामाजिक कार्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी असो किंवा तालुक्यातील लोकांची कोणतीही समस्या असो जागच्या जागी निर्णय घेऊन जनतेची कामे केली आहेत। दुष्काळी परिस्थितीमध्ये अनेक गावं वाड्या वस्त्यांवर शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने पाण्याचे मोफत टँकर दिले आहेत। शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे स्वखर्चातून ॲम्ब्युलन्स विविध विकास कामे गावमान असो मुर्मीकरण असो समाज मंदिरे स्मशानभूमी अशी अनेक कामे स्वखर्चामधून करणारे शेखर भाऊ गोरे हा एकमेव नेता असल्याचं चित्र आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेखर भाऊ गोरे हे सामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत। असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर भाऊ गोरेंना विधान परिषद सदस्य पद देण्याचा शब्द दिला आहे। बंधू ग्रामविकास मंत्री जयाभाऊंची ही संमती आहे। मात्र शेखर भाऊ लवकरात लवकर आमदार व्हावेत अशी एकमेव इच्छा वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आणि चेहऱ्यावर दिसत होती। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।